अंदाजपत्रकानुसारच डांबरीकरण करा अन्यथा आंदोलनाचा इशारा। कन्हान-पिंपरी नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रीय महामार्ग ते कुरडकर मार्गावरील डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम मंजूर अंदाजपत्रक व शासकीय नियमानुसारच करण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्षा करुणा अष्टंकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली। या मागणीसाठी नागरिकांनी मुख्याधिकारी दीपक घोडके यांना निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले की पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सदर रस्ता बांधकामाचे अंदाजपत्रक मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणामुळे आणि ते नियमानुसार हटविण्यास झालेल्या विलंबामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास उशीर झालाय। आज निवेदन पत्र अशाबद्दल दिलं की आपण पोलीस स्टेशन ते मनोज कुरडकरच्या घरापर्यंत बीटी रोड घेतलेला होता पायाभूत सुविधामध्ये 2024 आणि 25मध्ये। काही अतिक्रमणच्या अडचणीमुळे तो 1.5 वर्ष आपलं काम थांबलेलं होतं बीटी रोडचं आणि अतिक्रमणामुळे अडचणी होत्या सगळ्या आणि अतिक्रम काढण्यासाठी आपण शिवला बोलून त्यांनी अतिक्रम काढायला लावलेलं होतं। पण काही राजकीय लोकांनी काय केलं किंवा एका व्यक्तीच्या पक्षामध्ये येऊन ते अतिक्रम त्यांचं थांबवलं आणि ते अतिक्रम नाही काढलं तर तिथून एवढ्या अडचणी निर्माण होणार आहे। कारण की ते टर्निंगवर आहे, टर्निंगवर असल्या कारणाने गावामध्ये मोठे ट्रक जाऊ शकत नाही आणि आपलं म्हणणं तेच होतं की बा हा रोड मोठा पाहिजे। जशी आपण इस्टिमेटमध्ये रुंदी घेतलेली आहे त्याच पद्धतीने तिथं रुंदी व्हायला पाहिजे। तो इलेक्ट्रिकचा पोल आहे त्याला साईडला घ्यायला पाहिजे, तिथे एक दुकान आहे त्याला साईडला घ्यायला पाहिजे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जागा आहे, अतिक्रम काढण्यामध्ये काही शिवला हरकत नाही। आणि 1.5 वर्षापासून जेव्हा काम थांबलेलं आहे शिवनं त्या अडचणी आतापर्यंत सॉल्व केल्या नाही आणि आता सॉल्व करायच्या आता पुन्हा अडचणी निर्माण करून झाले आणि ह्या अडचणी अगर त्यांनी सॉल्व केलेल्या नाही 2 दिवसात प्रशासनाने तर आम्ही इथं उपोषणाला बसू। कारण टर्निंगवरचे जेवढे रोड आहे ते रोड पूर्ण आपल्याला खुले पाहिजे आणि पायाभूत सुविधामध्ये जे काम घेतलेलं होतं ते आता त्यांचं असं म्हणणं आहे की बा आपण ते कॅन्सल करून आपण अर्धच करू। तर आम्हाला जिथपर्यंत आम्ही इस्टिमेटमध्ये घेतलं होतं तिथपर्यंतच आम्हाला पाहिजे, नाहीतर आम्ही उपोषण करू इथं नगर परिषदेच्या समोर। आज आम्ही नगर परिषदमध्ये आलेलो आहोत। आम्ही नेहमी विकास कामासोबत आहोत। यांनी आता 2 दिवसा 3 दिवसा अगोदर गांधीबाग जो पुराणा पोलीस स्टेशन आणि माजी नगरसेवक जे होते कुरडकर परिवार त्यांच्या घरापर्यंत रोड घेतलेला आहे। पण तिथं ठिकठिकाणी अतिक्रमण खूप झालेलं आहे। काही ठिकाणी त्यांनी जे काढलं ते लोकांनी काढून दिलं, पण काही ठिकाणी अतिक्रमण जसं तसंच आहे। ते कुठंतरी सत्तेचा दुरुपयोग म्हणा या हुकुमशाही म्हणा काहीतरी इथे सुरू आहे। आम्ही सर्वपक्षीय माजी नगराध्यक्ष करुणा अष्टकर सोबत आहोत। हे 2-3 दिवसात नाही झालं तर ताईसोबत आम्ही उपोषणावर आणि तीव्र जनआंदोलन करू, याची सरकारने तात्काळ दखल घ्यावी। प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार, कन्हान, नागपूर।